हा दुसरा फोटो आहे. हा गायची पुऱ्यापासून जे हे केलेलं आहे मांस काढलेला फोटो आहे, काचरे काढताना. आणि जसं आपण एखाद्या दुकानात पाहतो की एखादा खाटी एखाद्याला मटण देतो, त्याप्रमाणे अक्षरशः गायीची तुकडे तुकडे करून हे पातेलीमध्ये भरण्याचं काम चालू केलेलं आहे. आता विषय असा आहे की 11 तारखेला आम्ही मोर्चा काढला होता समस्त गोप्रेमींच्या वतीने सातारा कलेक्टरच्या कचेरीवर. त्याची चांगली बातमी तुम्ही दिली होती आणि त्यामुळं अशी अपेक्षा होती की प्रशासन त्याला अनुकूल राहील गोहत्या बंदीला आणि सगळीकडे गोहत्या बंदीचं पालन केलं जाईल बकरी असले तरी. आता आपल्याकडे ते कायदा आहे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा. त्या कायद्यामध्ये सेक्शन 5 त्यामध्ये काय म्हणलेलं आहे, स्पष्टपणे म्हणलेलं आहे गाईला संपूर्ण प्रोटेक्शन सेक्शन 5 मध्ये. दुर्दैवाची गोष्ट आहे की मोठमोठ्या क्लासमॅन ऑफिसर्सला, वकिलांना, पोलीस ऑफिसर्सला सुद्धा हा कायदा माहीत नाही अशी परिस्थिती आहे. तर रामराजे निंबाळकर जे आहेत ते रावणाप्रमाणे वागत आहेत. म्हणजे रावण राज्यच फलटणमध्ये असं म्हणावं लागेल की पिट्टू बाबासारखा त्यांचा धाकटा भाऊ जर गोहत्या करणाऱ्यांना, कसायांना जामीन देत असेल, त्यांना प्रोटेक्शन देत असेल तर फलटणमध्ये रावणाचं राज्य आहे. आणि रावणाचं राज्य हे कधी ना कधी उठून पडतं हे फलटणच्या निंबाळकरांनी ध्यानात ठेवलं. या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा, 13 नंबरचं कलम आहे. त्या 13 नंबरच्या कलमामध्ये काय लिहिलं आहे, सद्भावपूर्वक केलेल्या किंवा करण्याचा उद्देश असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल कोणत्याही व्यक्तीबद्दल कोणताही दावा, खटला किंवा गुन्हा दाखल करता येणार नाही. असं असताना ते देशमुख साहेब, आमचे जे शेडगे आहेत, आमचे दायगुड आहेत, त्यांना दमदाटी करतात आणि त्याला सांगतात की तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल. म्हणजे या देशमुख साहेबांचा अतिशय चुकीचा असा रोल या सगळ्या घटनेमध्ये आहे असं दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं. पहिली गोष्ट अशी की आम्ही 15 तारखेला तिथे गेलो, 16 तारखेला बकरी होती, 15 तारखेला गेलो, DYSPकडं तक्रार दिली. की तक्रार काय दिली की इथे 11 घरांमध्ये गायी बांधून ठेवलेल्या आहेत आणि या गायी तुम्ही ताब्यात घ्या. आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही त्या गायी ताब्यात घेतो, त्या गायी कापल्या जाण्याची शक्यता आहे. ज्यांनी गायी आणलेल्या आहेत ते कुठले व्यापारी नाहीत, ते कुठले शेतकरी नाहीत, ते मुसलमान आहेत आणि त्यांनी बकरीसाठी गायी आणलेल्या आहेत, ते तुम्ही ताब्यात घ्या. आणि याच्याकरता आम्ही त्यांच्याशी कायद्याच्या पातळीवर चर्चा केली. त्यांनी आम्हाला सांगितलं गायी ताब्यात घेतो. ज्यांनी गोहत्या केली त्यांना मामुली वेलेबल ऑफिसवर सोडून देण्यात आलं. एका दिवसात त्यांचा जामीन झाला. खरं म्हणजे हे धार्मिक तेढ माजवण्याचा प्रयत्न आहे. धार्मिक तेढ माजवण्याबद्दल 295 कलमाप्रमाणे कारवाई व्हायला लागते आणि 295 कलम या ठिकाणी लावलं नाही. इथं स्पष्ट आहे हे मुसलमानांचं लांगुलचरण चालू आहे. हे सगळं सरकारचं जे धोरण आहे ते गोहत्येला प्रोत्साहन देणारं धोरण आहे. जसं काही बकरीदला गोहत्या करणं हा मुसलमानांचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखं वागतात आणि सरकार त्यांचा हक्क पुरवण्यासाठी म्हणून यंत्रणा कामाला होता अशी या ठिकाणी परिस्थिती झालेली आहे. या ठिकाणी कायदेशीर कारवाई करायला पाहिजे होती ती केली नाही. गायी वाचवायला पाहिजे होत्या, त्या वेळेवर वाचवल्या नाहीत. आणि याच्या पुढची घटना अशी आहे की आज हे जे देशमुख साहेब आहेत त्यांना त्या गावातले पशुवैद्यकीय अधिकारी इंगोले साहेब म्हणून, इंगोले त्यांचं नाव लिहिलं, त्या इंगोलेंनी स्वतः सांगितलं की गाय आहे, आता या गायीचं गर्भाशय आणि गायीचं गर्भाशयातलं जे वासरू आहे ते त्यांनी पाठवलंय फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे. गायीचं वासरू फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवतात आणि प्रेसला बातमी देतात की एका प्राण्याची हत्या झाली म्हणून. अरे किती ढोंगीपणा आहे, किती फसवणूक आहे, किती दिशाभूल आहे. आणि ही कातडी बचावपणा कशासाठी करायचा. सोलापूरच्या पोलिसांनी सुद्धा 3 गायी कापल्या म्हणून तिथल्या मुसलमानांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. फलटणच्या पोलिसांना मुसलमानांचा पुळकायचं कारण काय होतं, तर फलटणच्या पोलिसांच्या बोडक्यावर रामराजे नावाचा रावण बसलेला आहे, हे त्याचं खरं कारण आहे. म्हणजे राजकीय दबावाखाली त्यांनी या ठिकाणी गोहत्या केली आणि गोहत्या करणाऱ्यांना जेवढं देता येईल तेवढं कायद्याचं प्रोटेक्शन देऊन त्यांनी अट्रॉसिटी ऑफ लॉ केलेला आहे. कायद्याचा वापर करून
गैरकृत्य केलेलं आहे, कायद्याचा वापर करून अत्याचार केलेला आहे. म्हणून या देशमुखांवर कारवाई झाली पाहिजे, या पिटूबाबावर कारवाई झाली पाहिजे. आणि हे जे सगळे कट कारस्थान करणारे गाई द्वेषबुद्धी, हिंदूंच्या द्वेषबुद्धीने काही कापणारे लोक आहेत, या सगळ्या लोकांना परत तुरुंगात टाकलं पाहिजे आणि यांच्यावर 295 कलमाप्रमाणे कारवाई केली पाहिजे. यांची अशी इच्छा होती की फलटण गावामध्ये गावोगाव दंगली व्हाव्यात आणि फलटण तालुक्यामध्ये गावोगाव दंगली व्हाव्यात आणि तालुक्यामध्ये सगळीकडं गाई कापल्या जाव्यात अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी हेतुपुरस्सर काम केलेलं आहे. आता या निमित्ताने जेव्हा आम्ही त्या गावात गेलो, गावात भेटी दिल्या, लगेच आम्हाला नोटीस की तुम्ही इथं थांबायचं नाही, तुम्ही 3 दिवस द्यायचं नाही. मला 3 दिवस फलटण तालुक्यात प्रवेश करायला बंदी केलेली होती. कुठले तरी प्रेमपत्र देतात दरवेळेला कार्यकर्त्यांना, कुठले तरी कलम आहे 225 का काहीतरी, त्या कलमाची नोटीस देतात. मला नोटीस 3 दिवस मला फलटणमध्ये बंदी, परंतु त्या ज्यांनी गाय कापली त्याला 1 दिवसात जामीन. ही काय विसंगती. आणि तेव्हा तिथं कळलं लोकांकडनं हे जे विजापूरवरून आलेले मुसलमान आहेत यांनी फॉरेस्टच्या जमिनीमध्ये मशीद बांधलेली.